केमिकल कायनेटिक्स MHCET PYQ 2020 ते 2025पर्यंतचे सारे PYQ आपण डिस्कस करणार वगैरे आहोत. तर बघा, याच्यामध्ये मी प्रत्येक PYQचं क्वेश्चनचं सोल्युशन वगैरे मी तुम्हाला काय केलेलं आहे बेटा, दिलेलं आहे. प्रत्येक PYQचं काय केलेलं मी सोल्युशन दिलेलं आहे. आणि हे जे फॉर्म्युला आहे बेटा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा, तर ह्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या फॉर्म्युल्यावरती खूप वेळेस क्वेश्चन वगैरे आलेलं आहे. तर हे म्हणजे ज्यावेळेस क्वेश्चन येतात त्यावेळेस त्याला परत रिपीट करणं खूप गरजेचं असतं. तर बघा, असे काही क्वेश्चन वगैरे आहेत, तुम्ही क्वेश्चन बघू शकता. त्याचं मी तुम्हाला सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. सगळे वगैरे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि सगळ्या क्वेश्चनचं मी तुम्हाला त्याच्या खालीच काय दिलेलं आहे बेटा, सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. तर तुम्हाला ज्या क्वेश्चनचं सोल्युशन वगैरे पाहिजे आहे, तर किंवा जे क्वेश्चन वगैरे तुम्हाला गरजेचं वाटते किंवा ज्या क्वेश्चनचं सोल्युशन पाहिजे आहे ते तुम्ही काय करू शकता, बघू शकता. जसं वगैरे फर्स्ट ऑर्डर वगैरे आहे. फर्स्ट ऑर्डर वेळेवरती खूप वेळेस क्वेश्चन वगैरे आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, रेट लॉवरती क्वेश्चन विचारलेला आहे. हा क्वेश्चन बघा, रेट लॉवरती क्वेश्चन वगैरे आहे. परत बघा, ही RNS इक्वेशन आहे. RNS इक्वेशनवरती वगैरे क्वेश्चन वगैरे आलेले आहेत. त्याच्यानंतर हे रेट ऑफ डिसअपिअरन्स, रेट ऑफ अपीअरन्स ह्याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर युनिट वगैरे चांगलं करू शकता तुम्ही. फर्स्ट ऑर्डरचं युनिट वगैरे, रेट कॉन्स्टंटचं त्याच्या बेसिसवर क्वेश्चन आलेले आहेत. बघा, हे रेट लॉचं वगैरे क्वेश्चन वगैरे आहे. तर रेट लॉचं आहे. त्याच्यानंतर हे RNS थिअरी आहे, त्याच्यावरती तुम्हाला टेम्परेचर आणि रेट कॉन्स्टंटचं फॅक्टर वगैरे आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर तुमचा हा वगैरे क्वेश्चन वगैरे आहे रेट लॉवरती. परत वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत खूप वेळेस. परत हा रेट ऑफ डिसअपिअरन्स आणि अपीअरन्सचा क्वेश्चन आहे. परत हा मी आत्ताच बोललो होतो की हा फॉर्म्युला खूप वेळेस काय झालेला आहे बेटा, रिपीट झालेला आहे. बघा, MHCETमध्ये एक म्हणजे एका टाईपचे क्वेश्चन खूप वेळेस काय होतात बेटा, रिपीट वगैरे होतात. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर हा बघा क्वेश्चन वगैरे, परत रेट ऑफ डिसअपिअरन्स, अपीअरन्सवरती विचारलेले क्वेश्चन वगैरे आहेत. परत ह्याच्यामध्ये जर बघितलं हाफ लाईफ पिरियडवरती फर्स्ट ऑर्डरचा हाफ लाईफ, परत तोच फॉर्म्युला जो आपण आत्ता फॉर्म्युला डिस्कस केला होता तोच फॉर्म्युला रिपीट आलेला आहे. तर बघा, परत मी सगळ्या क्वेश्चनचं तुम्हाला सोल्युशन वगैरे दिलेलं आहे. ज्या क्वेश्चनचं तुम्हाला सोल्युशन हवं आहे त्या क्वेश्चनचं तुम्ही सोल्युशन बघू शकता. परत वगैरे फर्स्ट ऑर्डरवरती परत तोच क्वेश्चन वगैरे आलेला आहे. तेच क्वेश्चन वगैरे इथे विचारलेलं आहे. परत हाफ लाईफ पिरियड वगैरे, परत रेट लॉवरती क्वेश्चन, कोणतं फॅक्टरनं वगैरे इन्क्रीज होतं, परत मॉलिक्युलॅरिटी, परत ऑर्डरवरती. म्हणजे तुम्हाला ज्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहिजे आहे तो क्वेश्चन तुम्ही बघू शकता. सारे वगैरे तसं PYQ अपलोड केलेले आहेत आपण. परत वगैरे हे क्वेश्चन वगैरे असतं हे का ह्याच्यावरती. परत वगैरे रेट ऑफ डिसअपिअरन्स, रेट ऑफ अपीअरन्स वगैरे कशा प्रकारचा येतो, कशा प्रकारचा आपण रेट ऑफ डिसअपिअरन्स, अपीअरन्स लिहू शकतो, अशा टाईपचे वगैरे क्वेश्चन वगैरे विचारलेले आहेत. त्याच्यानंतर वगैरे बघा, परत वगैरे रेट ऑफ डिसअपिअरन्स, अपीअरन्स कितीने इन्क्रीज झाला, कितीनं डिक्रीज झाला, कोणाचं काय असेल, रिॲक्टंट साईडला प्रोडक्ट साईडचं वगैरे काय असेल, हे अशा टाईपचे क्वेश्चन. त्याच्यानंतर जर आपण पुढं आलो फर्स्ट ऑर्डरवरती, परत हा क्वेश्चन वगैरे म्हणलं रिपीट वगैरे झालेला आहे. परत हा खूप वेळेस रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, परत हाफ लाईफवरती क्वेश्चन आहे, हाफ लाईफ वगैरे. परत बघा, हा फॉर्म्युला खूप वेळेस रिपीट झालेला आहे फर्स्ट ऑर्डरचा. फर्स्ट ऑर्डरवरती मेजॉरिटी जास्त क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं बघा, तर बघा, परत मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर विचारलेली आहे. परत त्याच्यानंतर MHCET 2024चे क्वेश्चन बघा, याच्यामध्ये बघा परत विचारलेले आहेत तेच क्वेश्चन. रेट ऑफ अपीअरन्स, रेट ऑफ डिसअपिअरन्स, अपीअरन्स डिसअपिअरन्स आपण कशा प्रकारचं काढतो हे गोष्टी दिलेली आहेत तुम्हाला. हे बघा, हे अशा प्रकारचं वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं वगैरे आहे. त्याच्यानंतर जर आपण खाली बघितलं, परत रेट ऑफ डिसअपिअरन्स, अपीअरन्स या रिॲक्शनचं आपण कशा प्रकारचं लिहू शकतो, हे रेट ऑफ अपीअरन्स, रेट ऑफ रिॲक्शन दिलेलं आहे आणि हे कशा प्रकारचं आहे रिॲक्शन ते विचारलेलं आहे. प्रत्येकाचं सोल्युशन वगैरे तुम्हाला दिलेलं आहे, प्रत्येकाचं सोल्युशन. परत हाफ लाईफ पिरियड, परत त्या टाईपचं क्वेश्चन वगैरे इथं रिपीट झालेलं आहे. तर असे तुम्हाला क्वेश्चन वगैरे भरपूर सारे क्वेश्चन काय झाले बेटा, रिपीट वगैरे झालेले आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला थोडं लक्षात ठेवून वगैरे करणं गरजेचं वगैरे आहे. अशा अनेक टाईपचे क्वेश्चन वगैरे आलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता. बघा, परत रेट लॉवरती क्वेश्चन, आपण रेट लॉवरती खूप छान प्रकारचं क्वेश्चन घेतलेले आहेत. रेट लॉवरती क्वेश्चन घेतलेले आहेत. रेट लॉवरती परत हाफ लाईफ पिरियडवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर ही हाफ लाईफ पिरियडवरती तुम्हाला कुठला क्वेश्चन पाहिजे आहे तो क्वेश्चन तुम्ही बघू शकता आणि त्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर ते आन्सर तुम्ही पॉज करून लिहू शकता. झिरो ऑर्डरवरती ही क्वेश्चनवरती त्यांनी थोडं जास्त फोकस केलेलं आहे. झिरो ऑर्डरवरती ह्याच्यावरती थोडं फोकस केलेलं आहे या फॉर्म्युल्यावरती. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बघा, परत वगैरे काही क्वेश्चन डायरेक्टली लॉजिकली सॉल्व्ह होतात. ते क्वेश्चन तुम्हाला लॉजिकली बघणं गरजेचं आहे वगैरे. डायरेक्टली लॉजिकली कसे सॉल्व्ह होतात हे बघा. क्वेश्चन वगैरे सगळे क्वेश्चन मी सगळे टाईपचे क्वेश्चन वगैरे काय केलेले आहेत. तुम्हाला ज्या टाईपचं क्वेश्चन वगैरे बघायचं आहे त्या क्वेश्चनला तुम्ही पॉज करू शकता
आणि पॉज करून वगैरे त्याचा आन्सर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर ती आन्सर वगैरे तुम्ही काय करू शकता बेटा, हे करू शकता. साऱ्या टाईपचे क्वेश्चन आपण काय केले आहेत बेटा, ह्या ठिकाणी लिहिले आहेत, तुम्हाला अपलोड केलेले आहेत आपण. की बघा फर्स्ट ऑर्डरचा परत त्या टाईपचा क्वेश्चन वगैरे विचारलेला आहे, सेम ॲज इट इज क्वेश्चन. तर असे सारे टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या कुठल्या क्वेश्चनचा आन्सर पाहिजे त्या क्वेश्चन तुम्ही बघू शकता. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा कशा टाईपचे विचारू शकतात. तुम्ही ओव्हरऑल जरी बघितलात तरी तुम्हाला आयडिया वगैरे येईल. म्हणजे पूर्ण वगैरे हा जो व्हिडिओ आहे थोडाफार जर वगैरे बघितलात की वगैरे काय सोल्युशन आहे, कुठं क्वेश्चन विचारलेले आहेत कुठं नाही, थोडंफार जरी बघितलं तर तुम्हाला काय होऊ शकते बेटा, आयडिया वगैरे येऊ शकते. परत फर्स्ट ऑर्डरवरती आता फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे, फ्रॅक्शनचा तो पर्सेंटेजचा क्वेश्चन, फ्रॅक्शनचा क्वेश्चन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, फायनल कॉन्सन्ट्रेशन, पर्सेंटेज किती कन्झ्युम झालेलं आहे, किती डिसअपियर झालेलं आहे, किती प्रेझेंट वगैरे आहे. तर ही अशा टाईपचे क्वेश्चन वगैरे परत तोच क्वेश्चन वगैरे बघा इथं रिपीट वगैरे झालेला आहे. परत बघा आणि अशा अनेक टाईपचे क्वेश्चन वगैरे त्याच टाईपचे वगैरे काय झालेत, रिपीट वगैरे झालेले आहेत. काही डिफरन्स वगैरे नाही, सेम ॲज इट इज ह्या ठिकाणी दिलेलं आहे. की बघा तुम्हाला एक ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपण वगैरे तुम्हाला एक काम करणं गरजेचं वगैरे आहे. तर तुम्ही एकदम ओव्हरऑल वगैरे सगळे क्वेश्चन वगैरे बघू शकता. ओव्हरऑल क्वेश्चन जर बघितलात तुम्हाला वगैरे खूप चांगल्या प्रकारची आयडिया येईल. तर हे म्हणजे जवळपास 6-7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जरी बघितलात तुम्ही कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा कशा प्रकारचे नाही, 7 मिनिटाचा जरी व्हिडिओ बघितला तर पूर्ण चॅप्टरची तुम्हाला काय येऊ शकते बेटा, आयडिया वगैरे येऊ शकते. तर हे असे टोटल वगैरे आहेत बघा क्वेश्चन. आपण नेक्स्ट चॅप्टर वगैरे घेणार आहोत बेटा, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आपण काय करूयात बेटा, क्वेश्चन वगैरे बघूयात. अँड थँक्यू बेटा.